नरिमन पॉइंट परिसरात मरीन ड्राईव्हवर हाय टाईड असल्याचं पाहायला मिळतंय। दादर माहीम परिसरात सखल भागात पाणी साचलंय, तर मुंबई उपनगरातही पावसानं जोर धरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। हे आपण 6 दृश्य पाहतोय मुंबईमधली। एकीकडे मरीन ड्राईव्ह परिसर म्हणजे दक्षिण मुंबई, दादरचा परिसर, त्यानंतर अंधेरी सबवे म्हणजे मुंबईचं पश्चिम उपनगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, गोरेगाव म्हणजे पश्चिम उपनगर आणि भांडूप अशी ही 6 दृश्य आपण पाहतोय। 6ही दृश्यांमध्ये पावसाचा जोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नरिमन पॉइंटमधून आमचे प्रतिनिधी पंकज दळवी, हिंदू कॉलनी दादरमधून निखिल चव्हाण आणि रिद्धेश हातीम हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, आपण पाहतोय सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे, काय नेमकी परिस्थिती आता नरिमन पॉइंटला आहे? दक्षिण मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? विक्रांत, दक्षिण मुंबईमध्ये नरिमन पॉइंट परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो आता ओसरलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी आपण जेव्हा लोकांना इकडची दृश्य दाखवली होती तेव्हा पूर्णपणे पोलिसांचं नियंत्रण जे आहे ते या भागावरती होतं, मात्र इथे आता पोलीस जे आहेत ते बाजूला झालेले आहेत। लोक समुद्राची आणि इकडच्या पावसाची मजा घेत आहेत, आनंद लुटत आहेत। अर्थात सुरक्षेचा प्रश्न आहे, पोलिसांची गस्त सुरू आहे, मात्र किनाऱ्यावर जाण्यासाठी नरिमन पॉइंटचा जो कठडा आहे त्याच्यावर जाण्यासाठी जे आहे ते यांना लोकांना रोखण्यात येत होतं, मात्र आता हे बंधन जे आहे ते हटवलं आहे, कारण समुद्र भरती जी होती ती वेळ टळून गेलेली आहे। सकाळी 12:10 भरती होती आणि तेव्हा सरता 4.4 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या उसळल्या होत्या, समुद्र सुद्धा उधाणलेला होता आणि आता त्या तुलनेत समुद्र शांत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना या कट्ट्यावरती जाण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी रोकत नाहीयेत। पण जसा समुद्र पावसाचा जोर वाढेल तसं पुन्हा एकदा रिस्ट्रिक्शन्स मुंबईकरांसाठी लागू होतील। मुंबईकर एन्जॉय करताना दिसत आहेत विक्रांत नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनारी। अगदी खरं आहे पंकज, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मात्र आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण हे सध्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेत। निखिल, तुमच्या पाठीमागे दृश्यांमध्ये पाहू शकतोय की रस्त्यावर पाणी साचल्याचं दिसतंय, वाहनांना काहीसा त्रास होताना पाहायला मिळतोय का तिथून येताना जाताना? नक्कीच विक्रांत, आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सकल भागात पाणी साचलेलं आहे। आपण हिंदू कॉलनी या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी आपण रस्त्यावरती पाहिलं तर रस्त्यावरती पूर्णपणे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। रस्त्यावरील फक्त एक लेन ही फक्त प्रवासासाठी वापरण्यात येते आणि या ठिकाणी नागरिकांना देखील पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। हिंदू कॉलनीच्या दिशेने जाणारा रस्ता जर आपण पाहिला तर या ठिकाणी ही दृश्य आहे, तर नागरिकांना पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय। तर हिंदू कॉलनी सर्कल मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काही गाड्या देखील या ठिकाणी बंद पडत आहेत, त्यांना धक्का मारत वाहन चालकांना बाहेर काढावं लागत आहेत। या ठिकाणी अजून कुठलीही महापालिकेची यंत्रणा आहे ती पाणी निचरा करण्यासाठी पोहोचलेली नाहीये, त्यामुळेच नागरिकांना नाहक त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। जवळपास गाडीचं पूर्ण चाक हे पाण्याखाली जात आहे आणि जर नागरिक या ठिकाणून वाट काढत जात असतील तर गुडघाभर पाणी हे या ठिकाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर काही वेळातच हिंदू कॉलनी परिसरामध्ये संपूर्णपणे पाणी आहे ते साचल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी पावसाचा जोर येत्या 2 ते 3 तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पडण्याचा हवामान खात्याने इशारा दिलेला असून नागरिकांना देखील सतर्क करण्यात आलेला आहे। तर हिंदू कॉलनी परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठे कष्ट आहेत ते उचलावे लागतात, कारण पाणी आहे ते गुडघाभर पेक्षा जास्त या ठिकाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विक्रांत, खरं आहे निखिल, तुमच्या म्हणण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे महानगरपालिकेकडून अद्यापपर्यंत कोणतीही यंत्रणा पाणी बाहेर काढण्यासाठी पोहोचलेली नाहीये। आपण रिद्धेश यांच्याकडे जाऊया। सायन परिसरातून रिद्धेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, सायन मधली काय परिस्थिती आहे? जर पाणी साचलं असेल तर तिथे महानगरपालिका पोहोचली आहे का? नक्कीच आपण पाहिलं साईनमध्ये काही वेळापूर्वी जो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला, मात्र सध्या तरी साईन परिसरामध्ये तरी जो पावसाचा वेग आहे तो मंदावला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये जो सायनच्या गांधी मार्केट परिसरामध्ये जो पाणी तुंबलं होतं तो पालिका प्रशासन इकडे जे तंत्रणा वापरायचे जे मशीन लावण्यात आले त्या मशीनच्या मदतीने सर्व जे पाणी आहे ते बाहेर काढण्यात आलं। अर्थात जे सर्व ते पुन्हा गटारामध्ये पाठवून हा संपूर्ण परिसरामध्ये जो पाणी तुंबल्याचं चित्र आपल्याला काही वेळापूर्वी पाहायला मिळत होतं ते आता पुन्हा त्या सगळं सुरळीत चालू आहे।
परिसरामध्ये पाणी भरले असल्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक देखील आहे ती मंदावली होती, मात्र ती देखील आता पुन्हा सुरळीत चालू आहे. मात्र सायनमध्ये जरी ही स्थिती असली तरी मुंबईतील अनेक भाग आहे, मग तो दादर असेल, हिंदमातामध्ये काही परिसर असेल, पश्चिम उपनगरामधील काही भाग असेल, पूर्व उपनगरामधील काही भाग असेल, त्या संपूर्ण भागांमध्ये अजून देखील काही जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे त्या भागांमध्ये अजून देखील तो पाणी तुंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण एकंदरीत पाहिलं तर पहाटेच्या वेळी काही तासांसाठी पावसाने जी विश्रांती घेतली ती पुन्हा 7:30 ते 8च्या दरम्यान पुन्हा पावसाने जो जोर घेतला आणि असाच पाऊस दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होता आणि त्यानंतर प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आलं होतं की पुढील 3 ते 4 तास असाच मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये सुरू राहील आणि असंच काही चित्र आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते. मात्र मुंबईसह संपूर्ण जो कोकण पट्टा असेल, ठाणे, पालघर आणि संपूर्ण जो कोकण पट्टा असेल, या संपूर्ण या पट्ट्यामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस असं काय पुढील 3 ते 4 तास आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांना या पावसाचा जास्त फटका पडत नसेल तरी रविवारच्या दिवशी अनेक मुंबईकर ते घराच्या बाहेर आपला तो रविवार आहे तो साजरा करण्याकरता निघतात. मात्र या मुसळधार पावसामुळे त्यांना आजचा रविवारचा दिवस घरात बसूनच साजरा करावा लागेल. विक्रांत. खरं आहे रिद्धेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. मी पुन्हा एकदा पंकज दळवींकडे जातो. पंकज, आपण पाहतोय की म्हणजे मुंबईचा कोणताही भाग असेल, दक्षिण मुंबई असेल, पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. राज्य सरकारकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात? मुंबईच्या आपण संपूर्ण मुंबई घेऊया, मग पूर्व उपनगर असतील, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर असेल, इथे पाणी जमा होण्याचा एक महत्त्वाचे काही स्पॉट्स आहेत, तिकडे पाणी जमा होते. जसं आता निखिल सांगत होता हिंदू कॉलनी दादरची, त्याच्यानंतर सायनची माहिती रिद्धेशने दिली, मुंबईचा हिंदमाता असेल किंवा उपनगरातले काही भाग असेल, मिलन सबवे, अंधेरी सबवे असेल, या भागामध्ये पाणी जमतं. पण इथे पाणी जमतं असताना निचरा होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. निचरा होत नाही म्हणून इकडे अडचणी वाढतात. मुख्यमंत्री स्वतः जे आहेत ते महानगरपालिका असो किंवा मंत्रालयातला आपत्ती नियंत्रण कक्ष असो, या दोन्ही कक्षांशी सातत्यानं संपर्कात आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश सुद्धा जे आहेत ते दिलेले आहेत की तुम्ही पूर्ण यंत्रणेशी जे आहे तो समन्वय साधा. महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी असतील किंवा MMRDAचे अधिकारी असतील, अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, या सगळ्यांशी संपर्क आणि समन्वय साधण्याचं काम महानगरपालिका आणि मंत्रालयातल्या वॉर्ड रूमच्या माध्यमातून केलं जातंय. मुंबईत आता पावसाने थोडीशी उसंत घेतली, थोडीशी विश्रांती घेतली. नक्कीच पंकज, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि मुंबईकरांचे हाल कशा प्रकारे कमी करता येतील हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार.